तर सर्वांची खूप आभार. आणि चुकून जर जाऊन झाला तर लवकरात लवकर कारण करतो चार जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर पुढच्या भेटतील. आमच्या युट्यूब चॅनल आहे तर तुम्ही तसेच लाईक करा. आणि तर सर्वांची खूप आभार. कारण यांनी लक्ष ठेवल्यामुळे पकडण्यासाठी खूपच मदत झाली. तर हा बिनविषारी साप असतो पण भीतीमुळे त्याला पकडून आता सुरक्षित जंगलात सोडणार आहोत. आणि असे साप शेतकऱ्याचा मित्र असतो. कारण जे आपल्या शेतात उंदीर असतात, घरात उंदीर असतात, तो खातो आणि उंदरांपासून जी नुकसान होते ती वाचवते. तर असे साप घराच्या जवळ येऊ नये यासाठी थोडं स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे. जर गवत वगैरे किंवा जुनं सामान असलं तर ते साफसफाई करून स्वच्छता ठेवावी, जेणेकरून उंदीर येणार नाही, त्या ठिकाणी बिटकी येणार नाही. आणि बिटकी किंवा उंदीर आलं तर त्याला खाण्यासाठी असे साप येतात. कारण त्यांचं महत्त्वाचं खाणं उंदीर किंवा बिटकी असते. तर सगळ्यांचे धन्यवाद. पक्षी उडून आला ना कारण ते एका मुख्य जीवाचे पक्षी त्याला धोका वाटला तर ते वाचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून साप किंवा उंदीर वाचले तर जंगल झाले पाऊस पाणी वाटतो. जे झालेले आहे ते असं वगळून टाका. आणि मित्रांनो, असे साप दिसले तर जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका, कारण तुम्हाला अंदाज नसतो आणि तुमच्याबरोबर धोका होऊ शकतो. तर साप हा मुद्दाम चावत नसतो, त्याला भीती वाटवली तर त्याचा जीव वाचवण्यासाठी तो धावा घेण्याचा प्रयत्न पुढे कशा गाठ्या बिना चायची गाडी चालली. काढून राहिली का?